मी सर्वांच्याच संपर्कात असतो या जयंत पाटलांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे। भाजपच्या संपर्कात आहात का या पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटलांनी हे उत्तर दिलंय। त्यामुळे जयंत पाटलांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पाहूया। मी सर्वांच्याच संपर्कात असतो असं म्हणत जयंत पाटलांनी पत्रकारांच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानं पुन्हा एकदा सारांच्या भुवया उंचावल्यात। झालं असं की पंढरपुरात जयंत पाटलांना तुम्ही भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला आणि त्यांच्या उत्तरानं उपस्थितांमध्ये एकच हशा देखील पिकलाय। मी सगळ्यांच्या संपर्कात असतो। दरम्यान जयंत पाटील यापूर्वी माझ्या संपर्कात होते, मात्र आता कोण कुठे संपर्क करतंय याची माहिती नसल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजनांनी टोला लगावलाय। कोण? मी सगळ्यांच्या संपर्कात असतो। सगळ्यांच्या संपर्कात असल्यावर सगळ्यांची परिस्थिती कळत नाही, सगळ्यांची माहिती कायम राजकारणात ठेवायची असते। जयंतराव माझ्या संपर्कामध्ये नाही आहेत, ते कुणाच्या संपर्कात आहे हे मला माहीत नाही, पण या बाबतीमध्ये निर्णय काय असेल, कारण आता आमच्याकडे खूपच संपर्क वाढलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रातून, त्यामुळे कोण कुठे संपर्क करतो हे आम्हाला कळत नाही। पूर्वी माझ्याशी अनेक लोक संपर्क करायचे, पण आता गर्दीच एवढी आहे संपर्क करणाऱ्यांची, त्यामुळे जो जवळचा असेल त्याच्याकडे तिकडे जात असतो। तर जयंत पाटील योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील असं म्हणत मंत्री संजय शिरसाटांनी त्यात आणखी भर घातली आहे। जयंत पाटील हे मॅच्युअर्ड नेते आहेत, चांगले नेते आहेत, त्यांना योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची गरज आहे आणि ते घेतील। त्यांनी जे काही आज विधान केलंय याला म्हणजे एका अर्थाने त्यांनी पुष्टी दिली की थोडा वेळ थांबा, मी कुठं जातो याचा निर्णय लवकरच ते लावतील। अगदी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी जयंत पाटील चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता असं म्हणत सभागृहात टोलेबाजी केली होती। तुम्ही दादांचं ऐकत नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे। तर जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये। आमचे रोहित दादा वगैरे ठीक आहेत, त्यांनी केली तरी चालू शकतं, ते तुलनेनं तरुण आहेत, म्हणजे ते काही अनभिज्ञ असं नाही, तुलनेनं तरुण आहेत, त्याच्यामुळे तरुण माणसांनी केलं, वरूणनी केलं, चालू शकतं। पण तुम्ही तरी जयंतराव, तुमचा प्रॉब्लेम, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता। योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले जयंत पाटील विरोधकांना सोडून सत्ताधाऱ्यांमध्ये येतील अशा चर्चा नेहमीच होताना दिसतात। मात्र आता याच मुद्द्यावरून जयंत पाटलांनी केलेलं वक्तव्य गमतीनं होतं की सूचक इशारा होता हे येणाऱ्या दिवसात नक्की कळेल अशी आशा बाळगूयात। चंदन पुजाधिकारींसह रवी लव्हेकर आणि संजय सरोदे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।